तर आज सकाळी मी न्यूजपेपरला एक न्यूज वाचली की आमदार खासदारांच्या मेजवानीला चांदीची थाळी. तर ती न्यूज वाचून मला थोडंसं बोलण्याची इच्छा झाली की याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे. तर ते म्हणजे असं की हे जे आमदार खासदार होते हे लोक अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य आहेत आणि त्यांचं ते 2 दिवसीय अधिवेशन झालं मुंबईमध्ये. तर त्या अधिवेशनामध्ये जी मेजवानी दिली त्या मेजवानीमध्ये चांदीचं ताट, त्या चांदीच्या ताटाचं भाडं होतं 550 रुपये आणि त्याच्यामध्ये जेवण ते 4000 रुपये, म्हणजे असं पर थाली 4500 रुपये. आणि असे टोटल होते लोक अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य 250 आणि 350 अधिकारी वर्ग, असे टोटल 600 लोक होते. 600 गुन्हेला जर 4050 केले, 600 गुन्हेला जर 4050 केलं तर ते 27 लाख रुपये होतात. 27 लाख रुपये फक्त जेवणावर खर्च झाला आणि तोही गव्हर्मेंटच्या तिजोरीतून. आणि हे सर्व लोक कोण आहेत तर लोक अंदाज समितीचे अध्यक्ष सदस्य. आता सांगण्याचा मूळ उद्देश एकच आहे की लोक अंदाज समिती जी आहे ती, त्या लोक अंदाज समितीचं प्रमुख कार्य काय आहे तर जो काही आपण अर्थसंकल्प मांडतो तर त्या अर्थसंकल्पामध्ये जो काही खर्च करतो तर त्या खर्चाचा सार्वजनिक जो खर्च केला जाते त्या खर्चात काटकसर करणे. जास्त कुठं काही जास्त खर्च होत असेल तर त्याचा एक अंदाज घेऊन त्या खर्चामध्ये काटकसर करणे, पैशाची बचत करणे हा आहे. म्हणजे यांचं मुख्य कार्यच पैशाची काटकसर करणे हा आहे. आणि हे स्वतः यांच्या अधिवेशनामध्ये चांदीच्या थाळीमध्ये जेवण करून 27 लाख रुपये लोकांचा पैसा हा फक्त जेवणावर खर्च करतात. तर याची खरंच गरज आहे का? तर हा एक मोठा विषय आहे. तर आपल्या देशामध्ये जो काही अर्थसंकल्प मांडला जातो तो तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय तर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त दाखवला जातो. आता त्याचं कारण काय, आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तुटीचा अर्थसंकल्प यासाठी मांडला जातो की तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते, असा त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे आपल्याकडे उत्पन्न कमी असते, खर्च जास्त, असा आपण अर्थसंकल्प मांडतो. आणि त्या अर्थसंकल्पाच्या खर्चामध्ये या लोक अंदाज समितीच्या अध्यक्ष सदस्यांचं मुख्य कार्य असते किंवा कपात घडून आणणे खर्चामध्ये, इतर कुठं जास्त खर्च होत असेल तर. पण हे स्वतःच त्यांच्या मेजवानीसाठी चांदीची थाळी आणि त्याच्यात 4000 रुपयाचं जेवण, असं 4500 रुपये पर थाळी जर खर्च करत असेल तर हा लोकांच्या पैशांचा लोकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. ही योग्य नाही. एवढा खर्च करणं हे योग्य नाही. जर का त्यांना कामच त्यांचं काटकसर करणे आहे तर त्यांनी असा खर्च करायला नाही पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद.